सुस्वागतम सुस्वागतम. प्रथमतः रंग देवता आणि त्या स्थान देवतेला विनम्र अभिवादन करू. श्री रामेश्वर देवस्थान कसबा आसरे या रामेश्वर देवाच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा आसरे गावामध्ये आज रामेश्वर रेसिडेन्सी आसरा वरचीवाडी यांच्या वतीने दिवाळीचं औचित्य साधून श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे. आणि या महापूजेचं औचित्य साधून या रामेश्वर रेसिडेन्सी आसरा वरचीवाडी आणि या रेसिडेन्सी मधील सर्व पोलीस कर्मचारी यांचे माझ्या उद्देश्य प्रसाद भजन मंडळातर्फे मी मनस्वी आभार मानतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. परमेश्वराची मी प्रार्थना करतो त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये परमेश्वराने बरकत द्यावी, त्यांना उडांचं आयुष्य द्यावं. या देशाचे रक्षण करण्याकरता त्यांच्या हातामध्ये बळ परमेश्वराने द्यावं अशी भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतो. आजच्या या पेटी सांगण्यासाठी आम्हा दोन मान्यवर निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः संतोष दसरा
तुकाराम जोरी श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट पुणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला या ठिकाणी भगवानाचे काम करतायत ते आमच्या पुणेगावचे सुबोध कुमार अक्षय बबलू मेस्त्री आणि त्या सगळ्यांची साथ संगत करताय त्यांचेच गुरुबंधू आमच्या पुणेगावचे सुबोध सन्माननीय मांगेची गाडी सगळ्याला साथ संगत करतायत त्याने अनेक स्पर्धामध्ये नंबर काढलेला आहे त्या शावकारी मंडळामध्ये सुद्धा त्याने उत्कृष्ट अशा प्रकारचा तत्वावधान केलेलं आहे आणि आज मला माझं भाग्य ते माझ्याकडे तत्वावधान करतायत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनाची आभार मानतोय माझी कोरस मंडळी यांचे सुद्धा मनाची आभार मानतोय आज माझ्या जोडी असणारे माझे गणपती बुवा या सिंधुदुर्गातील नामवंत भजन सम्राटामध्ये त्यांची गणती होते ते म्हणजे छोटा पैकी बडा धमाका म्हणजे सन्माननीय संदीप पुजारी बुवा या भजन क्षेत्रामध्ये भजन रसिकांना कसं हसवत ठेवावं हे त्यांचं पूर्ण आयुष्य या भजनामध्ये रचले गेलेलं आहे ते सन्माननीय संदीप पुजारी बुवा महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग त्यांना भगवानाची साथ संगत करणारे माझे जवळचे परममित्र त्यांनी आपल्या भगवत भजनाच्या कलेमधून अनेक शिष्य घडवले आणि ते शिष्य आजही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या गुरुचं नाव मोठं करण्याचा मनाप्रमाणे प्रयत्न करतायत ते परम सम्राट म्हणून ज्यांचं नाव या भजन क्षेत्रामध्ये ओळखलं जातं ते सन्माननीय तुषार परब आणि त्यांना सगळ्यांची साथ संगत करतात एक गोड पगडावादक म्हणून ज्यांचं नाव या भजन क्षेत्रामध्ये घेतलं जातं ते सन्माननीय कौतुक आणि त्यांची सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा मनाची आभार मानतोय आज सांगायला अभिमान वाटतो की आज माझ्याकडे हे दोन पकवान आहे त्याप्रमाणे त्यांच्या बाजूला सुद्धा एक छोटा बाल कलाकार बसलेला आहे तो ज्यांच्याकडे धडे घेत आहे ते गुरुवर्य आज माझ्या प्रतिस्पर्धी बुवाकडे वाजवणार आहे त्या जोरदार करण्याचा आशीर्वाद आमच्या तुषार परब यांच्यासाठी करूया आज या भजन रसिका मायबाप छोट्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार असतील पकवान वादक असतील दशावतारी कलाकार असतील सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय त्यामध्ये या आत्रा गावचे सुपुत्र ज्यांनी आम्हाला अनेक डबलमारा देऊन या भजन क्षेत्रामध्ये आपलं नाव कुठेतरी मोठं करण्याचा प्रयत्न केला ते आमचे परममित्र गोष्टीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय बाबू कदम त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया त्याप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय संदेश मेस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाला विनंती करतोय एका खुर्चीची व्यवस्था करावी संदेश मेस्त्री यांचा सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनाची आभार मानतो माता भगिनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय जमलेला भजन रसिक मायबाप छोट्यांना दिवाळवंदन करतोय सर्वांना दिवाळीच्या चांगला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करू शिष्याचा महामेलो बहुत जनात आधारो अखंड सिद्धीचा निर्धारो श्रीमंत योगी म्हणून त्यांनी इतिहास दुकान सोनेरी अक्षराने लिहिलं या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचा राजा देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करू 1464 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करू विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करू धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुलगा करू माझे ग्रामदेव आई येतबाई श्रीदेव भूतेश्वर श्रीदेव कोणाच्या राजाच्या
हाल थोडी लेवल द्या ना जरा माझ्या आवाज चालू रे माझ्या आवाजाची थोडी लेवल द्या हाल हाल या मॉनिटरला येत आहे चालवले या मॉनिटरला हाल धन्यवाद अतिशय सुंदर साऊंड आम्हाला मिळालेले आहे त्या साऊंडवाल्यांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया अतिशय सुंदर साऊंड भगवंताने तुमच्या सुद्धा या गजरामध्ये उदंड यश देव बरकत देव अशी प्रार्थना भगवंताच्या चरणाशी करतोय खरोखर पावसाचा एवढा जोर असून सुद्धा या रामेश्वर रेसिडेन्सी यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी करूया कारण कसा थोडं जरी पाऊस लागला तर कार्यक्रम कॅन्सल म्हणून सांगतात थोडा पाऊस लागला तरी कार्यक्रम कॅन्सल म्हणून सांगतात पण आम्हाला आज तुमचा अभिमान आहे बरोबर आम्ही घरातून निघतेवेळी सुद्धा आम्ही तुमच्या फोनची वाट बघत होतो पण पुजारी बुवानी मला फोन करून विचारलं की बुवा कार्यक्रम नक्की आहे की नाही पाऊस एवढा जोरदार पडतोय की घरातून बाहेर पडावं कसं हा विचार आमच्या डोक्यात येतोय तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की बुवा आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचूया कार्यक्रम निश्चितच त्या ठिकाणी होणार अशी ग्वाही आम्हाला आमचे सन्माननीय मिलिंद परब साहेबांनी या ठिकाणी दिलेले एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या मिलिंद परब साहेबांसाठी करूया शब्दाला जागणारे पक्के म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नाही काय बुवा धन्यवाद या ठिकाणी सुरुवातीला भजन रूपी भजन सेवेला सुरुवात करतोय निश्चितच तुमचं मनोरंजन दोन्ही बुवा करणार त्यात ती मात्र शंका नाही धन्यवाद विनती करू गणपती विनती करू गणपती प्रारंभी विनती करू गणपती प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा विद्या दया सागरा विद्या दया सागरा विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे अज्ञानत्व हरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे
गणनायका गजमुखा हे रंभा गणनायका गजमुखा हे रंभा गणनायका गजमुखा हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु दोषवी भक्ता बहुदोषवी भक्ता बहुदोषवी भक्ता बहुदोषवी भक्ता बहु दोषवी भक्ता बहु दोषवी पुंडलिक वरदे धन्यवाद बुवा तिसरीचं पेटी लावून बोलतो बरं म्हणजे काय काय घरातलं नाही धन्यवाद या ठिकाणी अतिशय जाणकार भजन रसिक श्रोते आहेत आणि आम्हाला या ठिकाणी सुसंधी दिलात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतोय कारण काय भजन म्हणजे भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात आणि हे भजन सादर करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलंय मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतोय आज जोडीला माझ्या असणारे प्रतिस्पर्धी बुवा सुरुवातीला या ठिकाणी सांगण्यात आलं की छोटा पॅकेट बडा धमाका पहिले लवजे फटाकडे यायचे बघा बारके त्याचा आवाज किती मोठा असायचा बॉम्ब सारखा नाही ना फुटू नाही ते आताशा फुटू बोलतात ते पण असा बॉम्ब म्हणजे लक्ष्मी बॉम्ब पेक्षा मोठा दिसायला एवढा छोटा बघा बॉम्ब सारखा दिसतोय बघा फक्त वाट लपलेली बाकी फुटणार तेवढंच काय बुवा माणूस चांगला आहे अतिशय सुंदर भजनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर भजन आणि मनोरंजन कसं करावं याचा हातखंडा असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा संदीप पुजारी बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया खरोखर
भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. निश्चितच मनोरंजन तुमचं होणार, कारण भजनही पुरं झालं पाहिजे आणि मनोरंजनही सुद्धा तेवढंच झालं पाहिजे. मनापासून धन्यवाद देतोय. पमरे निरे सा निसा रे मा प रे म पनी पनी पमरे निरे सा निसा रे मा प रे म पनी पनी सा रे रे नि रे सा सा नि प म रे म पनी प म रे नि रे सा. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. साल साल रे गजानना वाजे
Bye.
धन्यवाद 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 असाच कायमचा आशीर्वाद दोन्ही बुवांच्या पाठीशी असू द्या जेणेकरून तुमचा कार्यक्रम रंगतदार होईल. कारण आता आपण डबलबारी सामने करतो की कुठलं परमेश्वराचं नामस्मरण करतो. तर या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचा साधा आणि सोपा जर मार्ग कुठला असेल तर हे परमेश्वराचं नामस्मरण आहे, नाही काय. आज काळाच्या ओघामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे, नाही काय. पण आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून जन्माला आलो तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या वरद हस्तामध्ये जन्माला आलेलो आहोत, नाही काय. जर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते त्या मराठी माणूस सुद्धा आपल्याला दिसला नसतं. एवढंच काय आज आपली देवदेवत सुद्धा आपल्याला दिसली नसती. की देवदेवत शाबुदाचे कशामुळे तर ती माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या थोर कर्तृत्वामुळे आहे. आज या माता भगिनी सुद्धा या भजनामध्ये डोलतायत त्या फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजामुळे. म्हणून एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद माझ्या धर्मवीर संभाजी राजांसाठी
आणि छत्रपती शिवाजी राजांसाठी नाही काय. कारण पुत्र असा जन्मावा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वामुळे त्यांच्या उदरी जन्माला जातो धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज नाही का बुवा. आज धर्मासाठी ज्याने आपल्या प्राणाचं बलिदान या मराठी हिंदवी स्वराज्यासाठी दिलं तो धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज. यवनाने औरंगजेबाने अंगावरची कातडी सोडली, डोळ्यामध्ये तप्त सळ्या बसल्या, नख काढली, अंगावरती त्या जखमेवरती मीठ चोळलं का तर माझ्या राजाने धर्म बदलावा म्हणून. पण राजा माझा मागे हटला नाही. माझा राजा या धर्माचे रक्षण करण्यासाठी धारातीर्थी पडला. साखा दंडामध्ये बांधलेला असतेवेळी छावा चित्रपट आपण बघतो. संभाजी राजांचा छावा चित्रपट बघतेवेळी डोळ्यामधून अश्रू गाळतात का तर आपल्याला साधा जर काटा लागला, साधा काटा जर टोचला तर आपण असह्य वेगाने विरळतो. पण माझा राजा धर्मासाठी मागे हटला नाही. साखा दंडामध्ये बांधलेला असतावेळी माझा राजा त्यांचे निकटवर्ती कवी कलश सुद्धा त्यांना सुद्धा साखा दंडाने बांधलेलं होतं. पण कवी कलशांच्या मुखाने उद्गार निघाले ते कोणते? अरे हाथी घोडे तोप तलवार फौज तो तेरी सारी है, हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंगलों में जखरा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. ही माझ्या राजाने मिळवलेली पुण्याई आहे. या ठिकाणी देवांश परब यांतून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा माझ्या जोडीला असणारे प्रतिस्पर्धी बुवा दिसायला एवढे छोटे आहेत, पण त्यांना मी नाव काय ठेवलंय? श्लोक पॉयझन. बोलते वेळी त्यांचा असा एवढा बोलणं स्लो असता, पण पॉयझन कसा हळूहळू चढत जाता तशी पद्धत आहे त्यांची. कधी दंश करतील सांगता येत नाही. सांभाळून राहा, सांभाळून. या बरा तुम्ही फक्त काय खालचं पेटवीत राहा. कसा माणसानं आयुष्यात हसत राहावं. काय या जगामध्ये दुसऱ्याला रडवणारे भरपूर आहे, पण दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे आनंद बघून जगणारी लोक या समाजामध्ये कमी आहेत नाही काय. काय तर अशी परिस्थिती आहे रडत सुद्धा नाही. मेलेल्या माणसात सुद्धा आज रडण्याची पद्धत नाही. आता फक्त काय मोबाईलवर फक्त काय भावपूर्ण श्रद्धांजली टाकला की संपलो विषय नाही काय. त्या दिवशी अशी गंमत झाली बुवा, एक प्रेम बुवा निघणार एवढ्या पर्यंत कोणतं तरी रिंगटोन लागलो, म्हणजे पाणी पाजता शेवटचा पाणी पाजता रिंगटोन वाजलो. आला बाबूराव आता आला बाबूराव. म्हणजे तो उठान कसा बसवतो हे बघतो. गेला बाबूराव ह्यो रिंगटोन होतो. आला बाबूराव त्यांच्या पटकन लक्षात गेला. आता माणसा कोणाकोणात रडत नाही. अशी गंमत झाली तुम्हाला सांगतोय. त्या दिवशी असो एक मनुष्य आवाज वाढली त्याची, जरा सुद्धा रडलो नाही. बापूस त्याचं वाढलो, अजिबात रडलो नाही. बहीण वाढली, जरा सुद्धा डोळ्यातून पिकूस काढल्या नाही. काही दिवसांनी भाव सुद्धा त्याचं वाढलो, अत्या कुटुंब सरला तरी निर्गंभीर जरा सुद्धा डोळ्यातून पीक काढल्या नाही. आणि एक दिवशी बुवा अशीच गंमत झाली. वाईट वाटत्या सांगा, पण अशीच गंमत झाली. काय करणार, रथाचा याच चाक निकाळला. त्यांची बायको मेल्याबरोबर गुलाम 13 दिवस रडावतो, 13व्या पर्यंत रडावतो. आणि वर्ज गेला तो रडा नाही बघा, कोण हिलो तर बोला नाही, कोणा मला काय नाही. 13 दिवस रडावून काढले. झाला बाबा 13व्या बिराव्या झाल्याच्या नंतर सरपंच जाऊन विचारतात, बाबा असा काय सका होणार गुलामा, आऊस वाढली रडलंच ना, बापूस वाढलो रडलंच नाही, बहीण वाढली तरी रडलंच नाही, भाऊ वाढलो रडलंच नाही, मी बायको वाढल्याबरोबर तो तू 13 दिवस रडलं. काय गुलामा बायको जेवढा होता. त्या तक्रारात काय सांगल्या ऐकल्या सरपंच जाऊ, आऊस जेव्हा वाढली तेव्हा आजूबाजूची म्हातारी इंग्लिश गाडीच्या घेतल्याने मिठी मारल्याने सांगल्याने आऊस गेली तर जाऊ दे, औषधीची माया कमी होतो. बापूस गेलो तेव्हा सांगल्याने बाबाची माया मी देते, पण तुला रडो नको रे, पाणी सोडू नको. काय करतो बहीण वाढली तेव्हा कोणीतरी येऊन सांगल्याने रक्षाबंधनात राखी ती बांधलं, पण बाबा रडा नको रे. भाव वाढलो तेव्हा सांगल्याने अगदी इस्टेट
माझी झाली तरी मी देतोय, पण रडा नको रे. ऐकलं पण पाणी वर्ज करून नको, निघा नारळाचा पाणी तरी फोड का. पण म्हणता आज सगळी जण इली असं सांगले मी, पण आज बायको म्हणा 13 दिवस झाले शेजारी कोण सुद्धा असा येऊन म्हणत नाही. बायको गेली तर जाऊ दे. हो मेवणी येतली मेवणी. तीच एक समजू शकता ना. भाऊजी मग ऐकला रडू नको. भाऊ गेले तर जाऊ दे. माणूस भारी येतो. मग मनोरंजन फुल होणार, काय टेन्शन घ्यायचं नाही बुवा. जाने जमाना हमसे है स्वामी, हम जमाने से नहीं. जाने जिनके अपने घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते समझे. हम हैं, हमारे सामने ये टकलू हैवान पानी कम चाहे. वाह रे वाह, शाबाश रे बाळका. मारुडी पाटील. मारुडी पाटी है. हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं. तुम्ही आलीच साला. पुष्पा झुकेगा रे. धन्यवाद. कृपाचा देण्याचा अभंग सुरू करतोय. निश्चितच मनोरंजन. आता एवढा बोलतोय ना आमच्या पुजारी बुवा, किती तुमचा हसवून धन्यवाद. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय स्वरूप गावडे